नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 17 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद 226 कशासाठी संबंधित आहे? भारतीय संविधानातील अनुच्छेद 226 कशाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकार यांच्याशी संबंधित म्हणजे 226 कलम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू कोण आहे? बघा, अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मिताली राज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाण कोणता वायू आहे? बघा, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नायट्रोजनचे सर्वात जास्त प्रमाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे? बघा, चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युक्रेन या देशामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? बघा, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्वचेचा भाग सर्वात मोठा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, संसद कोणत्या दोन सभापासून बनलेली आहे? बघा, संसद हे कोणत्या दोन सभापासून बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामधून संसद ही बनलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहे? बघा, सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1931 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी म्हणजे तयार करण्याची प्रक्रिया त्याला नेमके काय म्हणतात? बघा, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रिया नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रकाश संश्लेषण असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? बघा, रक्ताचा लाल रंग हा कशामुळे येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग होत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मानवाच्या शरीरात किती हाडे आहेत? बघा, मानवाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 206 हाडे हे मानवाच्या शरीरामध्ये असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? बघा, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मज्जासंस्थावर सर्वात जास्त परिणाम होत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, उष्णतेचा सर्वात चांगला वाहक कोणता आहे? बघा, उष्णतेचा सर्वात चांगला वाहक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तांबे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, उलर दाल सरबर असणारे राज्य कोणते? बघा, उलर दाल सरबर असणारे राज्य आपलं सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी उलर आणि दाल सरबर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पचनाची प्रक्रिया कुठे सुरू होते? बघा, पचनाची प्रक्रिया ही कुठे सुरू होत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तोंडापासून पचनाची प्रक्रिया ही सुरू होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, बलाचे एकक काय आहे? बघा, बलाचे एकक नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटन बलाचे हे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? बघा, कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मंगळ. मंगळ काय ग्रह मित्रांनो? लाल ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ऊर्जेचे एसआय एकक काय आहे? बघा, ऊर्जेचे एसआय एकक आपला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जूल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे स्टाफ
CDS कोण होते बघा? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS प्रमुख कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS प्रमुख होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, गरिबी हटाव ही घोषणा कुणी केली होती? गरिबी हटाव ही घोषणा कुणी केली होती म्हणजे कुणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंदिरा गांधी यांनी दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण साधारण किती असते बघा? मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण म्हणजे किती लिटर असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 ते 6 लिटर मानवाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सूत पिटकाची स्थापना डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. सूत पिटकाची स्थापना डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आनंद यांच्या नेतृत्वाखाली सूत पिटकाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, चितगाव गटाचे नेतृत्व कुणी केले होते बघा? चितगाव गटाचे नेतृत्व कुणी केले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यसेन यांनी चितगाव कटकाचे म्हणजे नेतृत्व केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अभिमान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा? अभिमान या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गर्व. अभिमानचा समानार्थी शब्द म्हणजे काय मित्रांनो? गर्व आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतलेले आहे? सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणत्या ठिकाणाहून घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपनिषद या ठिकाणाहून सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य घेतलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जलद यांचा विरुद्ध शब्द कोणता बघा? जलद यांचा विरुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंद. मंद काय मित्रांनो? जलद या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे. कोणता आहे? मंद. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पहिली गोलमेज परिषद कोणत्या ठिकाणी झालेली आहे? पहिली गोलमेज परिषद ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लंडन या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद ही झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे? खालपैकी तापी नदीचे उगमस्थान आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सातपुडा पर्वतरांगा या ठिकाणी तापी नदीचे उगमस्थान झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कुठे बघा? इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? खालपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आगम. आगम काय मित्रांनो? जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पूर्व घाटातील खालपैकी सर्वोच्च शिखर कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. पूर्व घाटातील खालपैकी सर्वोच्च शिखर आपल्याला सांगायचे आहे म्हणजे सर्वात मोठे शिखर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महेंद्रगिरी. हे काय मित्रांनो? पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे. कोणतं आहे? महेंद्रगिरी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे खालपैकी म्हणजे पुढीलपैकी कोणता रोग होत असतो बघा? आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गलगंड हा रोग होत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्याने सुरू केलेली योजना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, बीज माता म्हणून कोणाला ओळखली जाते बघा? बीज माता म्हणून कोणाला ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राहीबाई पोपरे. काय मित्रांनो? राहीबाई पोपरे यांना बीज माता म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे? पहिली पंचवार्षिक योजना ही कधी सुरू झालेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1951ला पहिली पंचवार्षिक योजना ही सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, देशातील पहिले हातीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन झालेले आहे? देशातील पहिले हातीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन झालेले आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये देशातील पहिले हत्तीसाठींचे रुग्णालय स्थापन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतात GST कधी लागू झालेली आहे बघा. भारतामध्ये GST ही कधी लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2017ला भारतामध्ये GST ही लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या किती आहे बघा. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 19 आहे. किती आहे मित्रांनो? 19. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या म्हणजे 19 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून असे म्हणतात बघा. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, खालपैकी शब्दाचा आपला विरुद्ध शब्द ओळखायचा आहे. घनदाट. खालपैकी शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. घनदाटचा विरुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विरळ. काय मित्रांनो? विरळ. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि विचारण्याची तुम्हाला पुढील खूप शक्यता आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.